नमस्कार. कांद्याच्या पातीचे असे मऊ चविष्ट धिरडे तुम्ही एकदा बनवले तर पुन्हा पुन्हा हीच रेसिपी बनवाल. नाश्त्यासाठी झटपट आणि हेल्दी रेसिपी आहे. चला तर आज बनवूयात कांद्याच्या पातीचे स्वादिष्ट धिरडे म्हणजेच आयते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी 2 जोडी कांद्याची पात घेतलेली आहे. पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एकदम बारीक बारीक असं कट करून घ्यायचं आहे. जो कांद्याचा व्हाईट जो पार्ट असतो तो सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा चाकूने एकदम बारीक बारीक आपल्याला कांद्याची पात चिरून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे आपली कांद्याची पात चिरून झालेली आहे. अगदी बारीक बारीक आपल्याला कांद्याची पात चिरून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जेव्हा आयते म्हणजे धिरडेच बनवू तेव्हा ते तोंडाला लागणार नाही. तर बघू शकता इथे आपली बारीक बारीक कट अशा पद्धतीने करून घ्यायची आहे. आमच्याकडे याला आयते म्हणतात, तर बहुतेक ठिकाणी याला धिरडे असे म्हणतात. तर बघू शकता इथे कांद्याची पात आपली चांगल्या प्रकारे कट झालेली आहे. आपण त्यामधील जो व्हाईट पार्ट आहे तो सुद्धा घेणार आहोत. तर बघू शकता इथे उरलेला जो व्हाईट पार्ट होता कांदे ते सुद्धा त्यामध्ये घालून घेतलेले आहेत. त्यानंतर एका भांड्यामध्ये ते सगळं आपल्याला जमा करून घ्यायचं आहे. तर इथे आपली कांद्याची पात कट करून झालेली आहे. तर त्यानंतर काय काय साहित्य लागते तर चला बघूयात. त्यासाठी मी 1 मोठी वाटी तांदळाचं पीठ, बारीक चिरलेला कोथिंबीर, 3 टेबलस्पून मिरची पावडर, हाफ टेबलस्पून एवढं हळद, हाफ टेबलस्पून ओवा, चवीनुसार मीठ आणि अर्धा वाटी गव्हाचं पीठ आणि मिरचीची पेस्ट आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर चला हे सगळं मिश्रण आपण त्यामध्ये घालूयात. तर बघू शकता इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मी इथे 2 ते 3 हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली होती आणि 5 ते 6 कढीपत्त्याचे पाने असे कट करून घेतलेले होते, ते सुद्धा त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत. घातल्यानंतर त्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत. कोथिंबीरसुद्धा बारीक कट करून आपल्याला घालायची आहे. त्यानंतर 3 टेबलस्पून एवढं मिरची पावडर घेतलेलं आहे. मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हाफ टेबलस्पून एवढी हळद, हाफ टेबलस्पून ओवा, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी एवढं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठामुळे आपले जे धिरड्यात अगदी सॉफ्ट असे तयार होतील. त्यानंतर 1 मोठी वाटी एवढं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामधील थोडंसं पीठ मी बाजूला ठेवून घेतलेलं आहे. एकदाच पूर्ण पीठ आपल्याला घालून घ्यायचं नाही. त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे. इथे मी चमच्याने चांगल्या प्रकारे आपल्याला हे जे बॅटर आहे ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. बॅटर तयार करत असताना आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला बॅटर अगदी जाडसरही नाही आणि पातळही नाही, अगदी मीडियम साईजचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी 2 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला चांगलं प्रकारे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने बरोबर मिक्स होत नाही. त्यानंतर आपल्याला हाताने परत एकदा 1 ग्लास मी पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर चांगल्या प्रकारे मी हातानेच मिक्स करून घेणार आहे. तर इथे बघू शकता हाताने आपल्याला चांगल्या प्रकारे जे मिश्रण आहे कांद्याची पात आणि जे मसाले किंवा पीठ आपण घालून घेतलेलं आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर उरलेला जो पीठ होता तो सुद्धा मी त्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचं आपल्याला एकदम पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं नाही. थोडा आपल्याला जाडसरच मीडियम असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता इथे चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. परत मला हे बॅटर थोडंसं घट्टसंच वाटत आहे, त्यामुळे मी परत एकदा थोडंसं त्यामध्ये पाणी घालून घेणार आहे. तर बघू शकता इथे परत मी 1 ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे. त्यामधील थोडंसं पाणी मी साईडला ठेवून घेतलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे जवळपास मला 3 ग्लास आणि अर्धा ग्लास एवढं पाणी लागलेलं आहे. तुम्ही किती बॅटर घेताय त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. तर बघू शकता इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी पाहिजे ते मी तुम्हाला सांगते. तर बघू शकता इथे चमच्याने मी तुम्हाला करून दाखवत आहे. तर बघू शकता अशा पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी धिरडे करताना किंवा आयते करताना पाहिजे. तर बघू शकता इथे आपलं बॅटर साईडला ठेवून घेतलेलं होतं. त्यानंतर एक तवा घ्यायचा आहे. तव्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि तवा गरम करून घ्यायचा आहे. तवा चांगला गरम असला पाहिजे. त्यानंतर आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने
जो बॅटर आहे तो तव्यावर घालून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे. एकदम जास्तही प्रेस करायचं नाही, नाहीतर ते बॅटर जो आहे तो आपल्या चमच्याला चिपकू शकतो. तर बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं अगदी हळूवारपणे आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. एक साईडने थोडंसं शिजलं की त्यानंतर त्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि एक साईडने चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे अगदी 5 मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं होतं. त्यानंतर 5 मिनटानंतर आपण खोलून बघूयात. तर बघू शकता इथे आपलं एक साईडने जो आयते आहे ते चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे. तुम्ही याला धिरडेसुद्धा म्हणू शकता, आमच्याकडे याला आयतेच म्हणतात. तर त्यानंतर आपल्याला चमच्याने असे कॉर्नरला थोडंसं हे प्रेस करून आपल्याला धिरडं पलटवून घ्यायचं आहे आणि चमच्याने अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे कांद्याची पात आहे ते आपली चांगल्या प्रकारे प्रेस होईल आणि चांगल्या प्रकारे शिजेल. तर बघू शकता त्यानंतर 5 मिनटं अगदी आपल्याला दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता आपल्या धिरड्याला जाडीसुद्धा किती मस्त आलेली आहे. त्यानंतर बघू शकता परत पलटी करून घ्यायचं आहे. तर इथे आपला धिरडा तयार झालेला आहे. तर बघू शकता जवळून त्याला जाडीसुद्धा किती चांगल्या प्रकारे फुटलेली आहे. वर थोडंसं क्रिस्पी आणि मऊ आणि चविष्ट असं धिरडं तयार झालेलं आहे. परत एक मी धिरडं तुम्हाला करून दाखवते. तर बघू शकता इथे तवा आपला गरम झालेला आहे. त्यामध्ये मी 2 पडी बॅटर घालून घेतलेलं आहे आणि चमच्याने अशा अगदी हलक्या हाताने आपल्याला थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे थोडं पसरवून झालेलं आहे. त्यानंतर त्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून घेतलेलं आहे. त्यानंतर अगदी 5 मिनटे आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनटानंतर बघू शकता इथे धिरड्याचं कलर चेंज झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे. झाकण काढून घेतल्यानंतर आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने आपल्याला धिरड्याचे काटे जे आहे ते काढून घ्यायचे आहे आणि मोकळे करून घ्यायचे आहे आणि त्याला पलटवून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक साईडने धिरडा आपला एकदम छान प्रकारे शिजलेला आहे. त्यानंतर साईडला थोडंसं तेल लावूनसुद्धा घेऊ शकता, जेणेकरून खालचा जो भाग आहे तोसुद्धा चांगल्या प्रकारे एकदम क्रिस्पी असा होईल. तर बघू शकता इथे आपलं धिरडंसुद्धा दुसरं धिरडंसुद्धा तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने मी सगळे धिरडे तयार करून घेतलेले आहेत. इथे 5 ते 6 धिरडे मी तयार करून घेतलेले आहेत. तर बघू शकता एकदम क्रिस्पी आणि अगदी सॉफ्ट असं मऊसूत चविष्ट धिरडे आपले तयार झालेले आहेत. तर बघू शकता खायला आणि बघायलासुद्धा एकदम चविष्ट आणि टेस्टी अशी धिरडे आपले तयार झालेले आहेत. सकाळचा झटपट नाश्त्याला तुम्हाला काय बनवावे सुचत नसेल तर अशा पद्धतीने अगदी सोपे आणि झटपट तयार होणारे धिरडे आणि हेल्दीसुद्धा आहेत. तर बघू शकता इथे मी 5 ते 6 धिरडे तयार करून घेतलेले आहेत. एक तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. तर बघू शकता अगदी सॉफ्ट असं दिवसभरसुद्धा सॉफ्ट आणि मऊसूद असे राहतील. तर बघू शकता इथे आपले धिरडे तयार झालेले आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.